दृष्टांत आहे 61 क्रमांकाचा दृष्टांत आहे सामान्य स्त्रियेचा. सामान्य स्त्री म्हणजे वेश्या. त्यामधनं सुद्धा स्वामींनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे वाईट प्रकारामध्ये जन्म देऊन सुद्धा जर का शेवटी चांगलं कर्म जर का तुम्ही करू शकले आणि त्याच्यामध्ये यशस्वी ठरले तर त्याचाही फायदा होतो, त्याचाही लाभ होत असतो. या दृष्टांताद्वारे स्वामींनी तो विषय समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थातच तो जीवाने समजून घ्यायचा आहे, ही परमेश्वराची अपेक्षा आहे. या दृष्टांता संदर्भातली जी लीळा आहे ती उत्तरार्ध 631 क्रमांकाची आहे. महादाईचा सर्वतोमुख विखो निरूपणे. म्हणजे विखो म्हणजे जड चेतन पदार्थ हे प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक वेळी आपल्याला ते समोर येतात आणि त्याद्वारे जे काय आपण भोगतो तो एक प्रकारचा काय आहे, दोषच आहे. महादाईसांचं असं होतं की पूर्व काळापासून दादोसांवर त्यांची जास्त प्रतीती होती म्हणा, किंवा स्वामींचं जेवढं ऐकायचे त्याच्यात थोडंसं काकणभर ते दादोसांचं सुद्धा ऐकायचे. त्या संदर्भामध्ये स्वामी त्यांना या ठिकाणी शिक्षा पण करतायत, निरूपण करतात. गोसावी महादाईसा ते म्हणितले, बाई महात्मा जैसा पाणी अंतुल गुंडा, वरी पाणी भिजला ओला दिसे, फोडूनी पाहिजे तो अंतू कोरडा असे. म्हणजे कुठल्या तरी एका क्षणाला देवाला काय करावं लागलं, महादाईसांना खरं काय ते सांगावं लागलं, किंवा जे सत्य आहे त्याची जाणीव करून द्यावी लागली. खूपदा असं होतं की आपण समोरच्या व्यक्तीला एक काहीतरी विशिष्ट वेळेपर्यंत सत्य सांगत नाही, ह्यांना अनुभव येईल या दृष्टिकोनातनं. परंतु जास्त जर का नुकसान होत असेल तर आपल्याला सूचना देणं भाग असतं. आणि म्हणून परमेश्वर काय करतात, सूचना देतात. माळेकाराचे दृष्टांते, कवणी तू माळ्यावर उभा असे तो काय करतो, येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला सूचना देत असतो की बाबा या रस्त्याने जाऊ नका, या रस्त्याने जा. आणि जर का त्याचा कोणी आपला कोणी असेल, जवळचा असेल, तर खाली माळ्याच्या उतरून तो त्याच्या कानाला खडा लावतो. म्हणजे जास्त चांगल्या प्रकारे व्यवस्थितपणे आवर्जून त्याला याच रस्त्याने जा असं सांगतो. तसे परमेश्वर सुद्धा काय करतात की परमेश्वराचं कार्यच आहे सगळ्यांना चांगलं सांगणं, पण ते त्यामध्ये पण जर का येथीचा असेल म्हणजे ईश्वरीचा साधक असेल तर त्याला परमेश्वर काय करतात, नुसतं जीवा देवता प्रपंचाचं ज्ञान देत नाही तर ब्रह्मविद्येचं ज्ञान सुद्धा देतात आणि त्याला मार्गदर्शन करत असतात. या ठिकाणी महादाईसांना वेळोवेळी स्वामींनी विधी सांगण्याचा प्रयत्न केला, दोषातनं मुक्त करण्याचा, अविधीपासून लांब राहण्याचा प्रयत्न देवानी केलेला आहे. परंतु प्रत्येक वेळी काय आमचे स्वामीच यशस्वी झाले नाहीत. कारण की का बरं असं, जीव जीवा साजात्य, जीव जीवाचं ऐकतो. आपण परमेश्वराचं ऐकतो त्याहीपेक्षा आपण जीवाचं जास्त ऐकतो. त्या जीवामध्ये पण सगळ्या जीवांचं ऐकत नाही. तर आपताचे वाक्य लाभ हे म्हणजे जो आपला रक्ताचा नातलग आहे की ज्याच्यावर आपली विशेष प्रतीती आहे अशा व्यक्तीचं आपण जास्त ऐकत असतो. म्हणजे त्यामध्ये सुद्धा भेद आहे. आणि म्हणून खास करून जे आपल्याला साजात्य वाटतात त्यांचं आपण जास्त ऐकत असतो. दृष्टांतामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे बाणकरी याचा दृष्टांत. तो जो चोर आहे तो कोणाचंच ऐकत नाही, राजाचं ऐकत नाही, प्रधानाचं ऐकत नाही, त्या गावातल्या प्रतिष्ठित लोकांचं ऐकत नाही. मग ते सामान्य स्त्रिया, ते मद्यपान विकणारे, अशी जी काही लोक आहेत ते जातात राजाकडे की आम्ही विडा घेतो, त्याला समजवतो. राजा म्हणतो अरे माझं ऐकलं नाही, यांचं ऐकलं नाही, त्यांचं ऐकलं नाही, तुमचं काय ऐकणार आहे, कोणी नाही आमचं ऐकेल तो बरोबर. म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची खोड माहिती असते, कमकुवतता माहिती असते आणि मग ते जाऊन त्याला बरोबर त्यांच्या भाषेमध्ये सांगतात, गोडी गुलाबामध्ये सांगतात. परंतु त्याच्या लक्षात येत अरे हो
राजासोबत तर काय रोजचं आपलं उठणं बसणं नाही, इथल्या गावातले प्रतिष्ठित अधिकारी यांच्यासोबत आपलं रोजचं उठणं बसणं नाही आहे. परंतु हे मद्यपान विकणारे असतील, बाकीचे जे काही आहेत आपल्यासारखे गुंड, त्यांच्यासोबत आपलं रोजचं उठणं बसणं आहे. म्हणजे ह्यांच्याशी आपल्याला वैरत्व पत्करून चालणार नाही आणि मग तो त्यांचंच ऐकतो. आणि हे तर आश्चर्य झालं ना, चांगल्या लोकांचं ऐकत नाही परंतु वाईट लोकांचं तो ऐकत असतो. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर सुद्धा आपल्याला नेहमी चांगलं सांगतात, परंतु आपण त्यांचं कधी ऐकत नाही. आपण एक तर देवतेचं ऐकतो. कधी कधी असं असतं की देवतेचं सुद्धा ऐकलं जात नाही, जीवाचं ऐकतो. आणि मग जीवामध्ये जे जास्त आपले रक्ताचे नाताचे आहेत वगैरे असे काही, त्यांचं आपण ऐकत असतो. आणि परमेश्वराच्या आज्ञेचं नेहमी अवहेलन करतो. महादाईसांकडनं अशा गोष्टी घडत गेल्या. आणि म्हणून स्वामी आज काय करतात, दादोसांबद्दल त्यांना विश्लेषण करूनच सांगतात की महात्मा म्हणजे पाणी अंतुल गुंडा. पाणी अंतुल गुंडा म्हणजे पाण्यातला दगड. तो असा हे असतो ना, नर्मदेचे गोटे म्हणतात ना, म्हणजे असा गोल गुळगुळीत असा दगड असतो, तो नदीमध्ये असतो. आपल्याला असं वाटतं की इतक्या दिवस जर का हा दगड नदीमध्ये आहे तर तो चांगला ओला असेल आतमधून बाहेरून. परंतु स्वामी सांगतात की पाणी अंतुल गुंडावरील पाणी भिजला ओला दिसे. वरून तो ओला आहे, भिजलेला आहे असा तुम्हाला दिसतो, परंतु फोडून पाहिजे तो अंतू कोरडा असे. परंतु जर का त्याला फोडून जर का तुम्ही बघितलं तर आतमध्ये तो कसा आहे, कोरडा आहे. नारळ तुम्हाला वरून कोरडा दिसेल पण अंतू फोडून पाहिजे तो ओला ऐसा दिसे. आणि असं जर काही दगड आहे तो जर का तुम्ही फोडून बघितला तर आतमध्ये तुम्हाला कोरडा दिसेल. आश्चर्य वाटेल तुम्हाला, इतक्या दिवस पाण्यात असून हा कोरडा कसा काय. ऐसिया महात्म्याची सेवा केली ते तुम्ही विखयाची सेवा केली. तसे कोण आहेत, दादोस तसेच आहेत, जे फक्त वरून तुम्हाला ओले दिसतात, धार्मिक दिसतात, पण अंतर कसे आहेत ते वृक्ष आहेत. आपल्याला असं वाटत असतं की आम्ही रोज सत्संगाला जातो, आम्ही रोज स्मरण करतो, आम्ही 3 टाइम देवपूजा करतो, आरती करतो, पारायण करतो, चरणोदक घेतो, स्थानाला जातो, साधूंना जेवू खाऊ घालतो, म्हणजे आपण ओले आहोत का. जर का आपल्याला देवासाठी रडू येत नसेल तर आपण ओले नाही, आपण कोरडे आहेत. आतमध्ये ओलावा असेल तर तो डोळ्यावाटे प्रगट होईल. आतमध्ये ओलावा नसेल तर तुम्हाला कधीही देवाविषयी दुःख वाटणार नाही, रडू येणार नाही, काय नाही. किती प्रायश्चित केलं, काही केलं, आपल्या आसपासचे लोक रडत असतील आणि आपण एकदम इकडे तिकडे इकडे बघतोय, आपल्याला कसलं काही दुःख नाही आणि काही नाही आहे. तुमच्या बाह्यक्रियेला काही महत्व नाहीये, आंतरक्रिया खूप महत्वाची आहे. ज्यांच्याकडे आंतरक्रिया नाहीये त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे की बाबा वरवडे तरी करा, बाह्य तरी करा, थोडं वरवडेकरिता भीतरासी ये. परंतु सिद्धांत असं सांगतो की भीतर असेल तरच, स्वामी सांगतात जेची पोटी तेची तोंडी. स्वामींनी सांगितलेलं आहे, जे पोटात आहे, जे अंतर आहे तेच तुमच्या मुखामध्ये येणार आहे, तेच बोलल्या जाणार आहे, तेच प्रगट होणार आहे. अंतर भीती असेल तुमच्या चेहऱ्यावर भीती, अंतर आनंद असेल तुमच्या चेहऱ्यावर आनंद. अंतर काय आहे त्यावर सगळं बाह्य प्रगटीकरण असतं. आणि म्हणून या ठिकाणी महात्मे जे आहेत, म्हणजे दादोस जे आहेत, त्या दादोसांच्या अंतरच ती क्रिया नाहीये. अंतर ती क्रिया नसल्यामुळे बाह्य सुद्धा ती क्रिया जी आहे, जी दिसते आहे, ती परिपक्व नाहीये, ती फक्त वरवडे आहे. आमचे स्वामी भेटतात वगैरे त्यावेळेस फक्त त्यांचं ते बोलणं असतं, एरवी त्यांचं काही तशी श्रद्धा, आवडी हा तो काही भाग त्यांचा नाही आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात की तुम्ही महात्म्यांची म्हणजे दादोसांची जी सेवा केलेली आहे ती विखयाची सेवा केली, म्हणजे एक प्रकारे दोषयुक्त सेवा तुमची झालेली आहे, गुणयुक्त सेवा नाही झाली ती. महादाईसा म्हणतात जी जी ते गोसावी जाणत असती की, ते म्हणतात नाही तसं काही नाही, म्हणजे आमच्यात असं काही आहे वगैरे म्हणून मी त्यांची सेवा करते, हे तर गोसावी जाणत असते की, म्हणजे माझा तसा काही दोष नाहीये. स्वामी म्हणतात बाई विखो तो काही एक मुख, म्हणजे तुम्हाला काय वाटलं, विको काही एकाच पद्धतीचा आहे का, विकार एकाच पद्धतीचा आहे का, दोष एकाच पद्धतीचा आहे का, तर नाही. विखो सर्वतोमुख की, म्हणजे विखो म्हणजे जड चेतन पदार्थ आणि विखो म्हणजे दोष.
हा अनेकमुखी आहे, बहुमुखी आहे. स्वामींनी सांगितलं की अविद्येची अनंत द्वारे, म्हणजे अविद्या कुठल्याही द्वाराने तुमच्यामध्ये शिरकाव करू शकतो. तुम्ही जर का म्हणाले की बाबा बघा आम्ही स्थान वंदन करायला आलेलो आहोत, म्हणजे आता आम्हाला कुठल्याही प्रकारचा दोष आमच्यामध्ये नसणार आहे, परंतु तुमचं तिथे स्थान वंदन करत असताना तुमच्या डोक्यामध्ये असतं की समोरच्यांना सगळ्यांना मागे टाकलं पाहिजे आणि माझा आधी नंबर लागला पाहिजे, माझा विडा आधी ठेवला पाहिजे, कुणाला तरी ढकलून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो, बाकीच्यांपेक्षा चांगली क्रिया माझी झाली पाहिजे, त्याची उगाचच चांगली झालेली आहे क्रिया. हे जे काही गोष्टी आहेत हा सुद्धा हे सगळे अविद्याच आहे एक प्रकारची, जे चांगल्या ठिकाणी जाऊन आपण दोष जोडून घेतो आहोत. प्रत्येकाविषयी जी काही द्वेष भावना निर्माण होते जिथे कुठे आपण गेल्यानंतर, चांगलं ठिकाण असो वाईट ठिकाण असो, तर हे अविद्याच आहे एक प्रकारची, आणि ती अविद्या कुठल्याही माध्यमातून आणि कुठल्याही ठिकाणी आपल्याला संचरू शकते. म्हणजे चांगला विशेष मलाच भेटला पाहिजे ही गोष्ट चांगली, पण त्याला भेटला नाही पाहिजे ही अविद्या आहे. माझं चांगलं झालं पाहिजे ही गोष्ट चांगली आहे, परंतु त्याचं चांगलं नाही झालं पाहिजे ही गोष्ट खूप वाईट आहे. आणि जेव्हा आपल्याला असं वाटत असतं की माझं चांगलं झालं पाहिजे, तेव्हा काय असतं, समोरच्याचं नुकसान झालं पाहिजे हा त्याच्यातनं अप्रत्यक्षपणे, म्हणजे एकच पदार्थ आहे तो कुणाला तरी एकालाच भेटणार आहे, आणि जर का तो म्हटलो आपण की हा मला भेटला पाहिजे, बाकीच्यांना भेटला नाही पाहिजे असा उल्लेखच आपण केला नाही, परंतु मला भेटला पाहिजे याचाच अर्थ उपस्थित 49 लोकांना तो नाही भेटला पाहिजे असा तो आपोआप ते बोलल्या गेलं, आपोआप ती क्रिया न करता घडल्या गेली. याच्यातनं सुद्धा ती अविद्या जी आहे ती आपल्या लक्षात येत नाही. सुरुवात कशी आहे ही लक्षात येत नाही, आणि जेव्हा ते प्रगट होतं त्यावेळी सुद्धा लक्षात येत नाही, त्यातनं नुकसान होतं त्यावेळी सुद्धा लक्षात येत नाही कधी कधी. मग परमेश्वरासारखं कुणीतरी म्हणा किंवा परमेश्वर आपले कुणीतरी साधक म्हणा, वासनिक म्हणा, काहीतरी सूचित म्हणा, तुमच्यापर्यंत पोहोचवतात, आणि मग आपल्या लक्षात आलं तर आलं, नाहीतर मग आपण तर कुठे चुकी मान्य करतो आपली कधी. कुणी जर का म्हणालं की बाबा हे असा विधी चुकतोय, नाही आम्ही तर आधीपासून करतोय, हो ठीक आहे आधीपासून करताय तरी पण ते चुकतच आहे, चूक आहे हे, नाही मग आम्हाला आधी कोणी सांगितलं कसं काय नाही, चूक आहे. तर हे लक्षात घ्या की तुम्ही एखादा विधी करताय लहानपणापासून करताय म्हणजे तो योग्य आहे असा अर्थ नाहीये. लहानपणी सगळे रडत होते, मग असं कोणी म्हणेल का आम्ही आता लहानपणापासून रडतो आहोत मग आता आता पण रडणारच आम्ही, चालेल का? लहानपणी रडत होते ठीक आहे, पण आता पण तुम्ही रडणार का? म्हणजे रडणं हे चुकीचं आहे. तुम्ही लहानपणापासून रडत होते म्हणून ते बरोबर आहे असा त्याचा अर्थ नाहीये. लहानपणी एखादं कोणी आहे की मस्ती करतं, कोणी अभ्यास करत नाही, परंतु मोठं झाल्यानंतर त्याला त्याची जबाबदारी कळते, मग कॉम्पिटिशन कळतं, मग तो असं म्हणतो की नाही मी लहानपणापासून अभ्यास केलेलाच नाहीये तर आताही नाही करणार, असं थोडीच आहे. एखादे कोणी असतात ते काय लहानपणापासून अनुसरलेले नसतात, त्यांना ज्ञान होतं, मग अनुसरणाचं महत्व कळतं, मग ते म्हणतील की आम्ही लहानपणापासून अनुसरलोच नाही, आम्ही आधीपासून अनुसरलो नाही मग आताही अनुसरणार नाही. म्हणजे काय बोलतोय आपण याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून पदोपदी ठाई ठाई जसे विधी आहेत तेवढेच अविधी सुद्धा आहेत. म्हणून स्वामींनी सांगितलं की विधीकरिता विधीच पुरे, हे सांगत असताना विधीकरिता अविधी संचर हे सुद्धा वचन सांगायला स्वामी विसरले नाही. आणि म्हणून तुम्ही असं समजू नका की तुम्ही धर्माच्या चौकोनात आहात, तुम्ही आचरणाच्या चौकोनात आहात म्हणजे तुम्ही निर्दोष आहात असं नाहीये. उलट त्या ठिकाणी जास्त दोष घडण्याची शक्यता आहे. आणि दैवराटीचा अग्नी कसा आहे, ओला अग्नी आहे. जसं स्वामी सांगतात की कुठेही जर का तुम्ही काय पाप पुण्य वगैरे काय केलं वगैरे तर ते कुठे फेडावं लागतं, अन्य लोकांच्या उक्तीनुसार ते वाराणसी फेडीजे, तर वाराणसी कीजे ते काही फेडावे नाही का, म्हणजे वाराणसीतच जाऊन जर का एखाद्याने पाप केलं तर ते फेडायला कुठं जायचं. तसं इथे जे काय आपण दोष करतो ते आपण दैवराटीमध्ये जाऊन, मार्गामध्ये जाऊन, प्रसव मोडून, दोष न आचरून त्याचा आपण काय करतो, प्रायश्चित करत असतो. पण एखाद्याने आश्रमातच जाऊन भांडण केलं कोणाची तर, तिथे असलेल्या लोकांनाच नावं ठेवली, तिथे असलेल्या लोकांशीच भांडले, त्या लोकांविषयी वाईट जर का बोललं, वासनिकांविषयी वाईट आपण बोललो, त्यांना दुखवलं,
हे फेडायला कुठे जायचं आता? म्हणजे इथे जास्त दोष आहे, इथे जास्त प्रमाणामध्ये. म्हणजे तिथे स्वामींनी सांगितलं, सन्निधानी तोकडेनी बहुत क्षाळी, असन्निधानी जे जेतुलिनिक शाळा ते तेतुलिनिक शाळे. म्हणजे कर्मराटीमध्ये जेवढं कर्म जोडलं तेवढंच कर्म समजा, परंतु दैवराटीमध्ये जर का कर्म जोडलं तुम्ही, तर ते कर्म जोडून त्याचा क्षोभ होऊन त्याचं दुसरं फळही मिळणार आणि चालही पुन्हा चालू राहणार. ती नित्य नरकाकडे पण जाऊ शकते कदाचित. म्हणजे कितीतरी मोठा हा भाग आहे. आणि म्हणून दैवराटी असो काय कर्मराटी असो काय, आपल्याला मुख्य असं आहे की दोषापासून आपल्याला वाचायचं आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की तुम्ही असं समजू नका, महादाईसांना सांगतात की अविद्या फक्त एकच द्वार आहे, दोष फक्त एकच द्वाराचा आहे. विखो सर्वतोमुख की, म्हणजे विखो अनेक प्रकारे भोगल्या जाऊ शकतो. कसं? कवणा एका इंद्रियाचा विखो नावडे पादरी काही तुलेची विखो. म्हणजे तुम्हाला काहीतरी संगीत ऐकायला आवडत नाही, म्हणजे नुसतं संगीत हाच विखो आहे अशातला भाग नाही आहे. तर डोळ्याचा विखो आहे, तोंडाचा विखो आहे, जिभेचा विखो आहे. म्हणजे प्रत्येक इतर जे इंद्रिय आहेत त्यांचे काही दोष आहेत. महात्म्यापाशी जाओ आवडे, म्हणजे तुम्हाला दादोसांसोबत संपर्क आवडतो, राहणे आवडतं, त्यांच्यासोबत बोलणं आवडतं. बैसो आवडे म्हणजे त्यांच्या संपर्कात राहू आवडे. पाहो आवडे, ऐको आवडे, म्हणजे पूजा ओसरा चालू आहे वगैरे, तर दादोस आलेत का, हा मग चांगलं वाटतं. दादोसांनी सांगितलेलं ऐको आवडे, म्हणजे त्यांनी सांगितलेल्या बोलण्यावर अधिक श्रद्धा आहे. बाकी नातं नाहीये, काही नाहीये, परंतु एक सवय झालेली आहे त्या गोष्टीची. तयाचे घेऊ आवडे, म्हणजे त्यांनी दिलेलं इतरांनी दिलेत असेल तर ते नाही म्हणण्याची हे आहे महादाईसांकडे, पण दादोसांनी दिलं तर मग ते घेऊ आवडे, घ्यायला पण आवडतं. आपुले देव आवडे, त्यांना काहीतरी दातृत्व पण द्यायला त्यांना आवडतं. हा अवघा सर्वतोमुख विखोची की, म्हणजे हा सुद्धा काय आहे, विखोच आहे. अर्थात काय आहे की जो परमेश्वराचा नाहीये त्याच्या ठिकाणी आपण आवडी ठेवून त्यांना जर का आपण दातृत्व करतो आहोत उगच, आणि ईश्वराच्या परिवाराला आपण अव्यर्थ आहोत, डावलतो आहोत, तर मग हे काय आहे, एक प्रकारे दोषच आहे, विखोच आहे तो. यामध्ये पण दैवराटी मध्ये सुद्धा आपण विधियुक्त जे आहे ते न देता अविधियुक्त जे आहे ते जर का आपण देत असू, तर ते सुद्धा कसं आहे, ते दोषजनकच आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टींचं लक्ष ठेवणं, या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणं खूप महत्वाचं आहे. स्वामी सांगतात की हा अवघा सर्व तो मुख विखोची की, बाई यंत्रावरा होई तो सिटा विखो, विखो तो हाव भावी भोगू सरे, पहा बाई ऐसे काही नव्हे. म्हणजे विखो जो आहे तो हावभावीची भोगूसर आहे, म्हणजे लांबून हावभावाने सुद्धा तो भोगला जाऊ शकतो, भोगता येतो. महादाईसा म्हणतात हाजी तरी ऐसे गोसावी कही निरूपितीची ना. महादाईसांच्या लक्षात आलं की खरोखर स्वामी म्हणतात ते बरोबर आहे, जेवढे काही दोष सांगितले हे बरोबरच आहेत. आणि त्यांना त्यांची चूक लक्षात आले की खरोखर आपण स्वामींपेक्षा पण दादोसांना थोडंसं जास्त सन्मान देतो, परंतु ते जीव जे आहे आपले ओकटे गोमटे जाणे पर जाणूनीची करी आणि पाठी पुढीलावर ठेवी. म्हणजे चूक स्वतःची असते पण तो दुसऱ्यावर ढकलून देत असतो आपण. बघा कधी भात जर का जास्त हे झाला ना, पाणी कमी झालं भाताला, सडसडीत झाला, आता ही चूक कोणाची असते, तांदळात पाणी तुम्ही कमी टाकलं, तुम्ही काय म्हणतात ते तांदूळ जे आहेत ना ते नवीन आहेत. बरं एक दिवशी जर का पाणी जास्त झालं तर तुम्ही म्हणतात हे तांदूळ खूपच जुने आहेत बरं काय, काहीतरी सांगून बटाटे शिजले नाही तर ते बटाटे नवीन आलेत ना, हे नवीन बटाटे शिजतच नाही. पाठी पुढीलावर ठेवी, तुम्ही दोन जर का थोड्या वेळ अजून थोडं शिजवलं असतं त्याला तर ते शिजलं असतं. आणि हे तुम्ही आताचा अभ्यास करा आजपासून, जे जे काही चुका घडतात त्या चुका मान्य करायला शिका, स्वीकारायला शिका. तुमच्यामुळे घडलेल्या असतील तर, त्याला दुसऱ्यामुळे घडले असतील तर तुम्ही सांगा हो हो मीच केली ती चूक, तर तसं नका करू.
कुठे चोरी झाली असेल तुम्ही म्हणाल मीच केली, तसं नाही. तुम्ही जी केलेली चूक आहे ती तुम्ही मान्य करा, स्वतः मान्य करायची धमक ठेवा. चूक मान्य करणं खूप कठीण असतं बरं का, त्याच्यासाठी खूप ताकद लागते. अशी एकदा संवत्सरला असताना काय झालं की एक टाकीचा नळ होता, तो असा एकदम उघडतच नव्हता. तो त्याला खूप प्रयत्न केले. माझ्या डोक्यात चालू, म्हणजे मी आणि मामाजी आम्ही दोघंच होतो, माझ्या डोक्यात चालू होतं की याला पक्कडनी जर का असं केलं की लगेच नीट होईल. परंतु एवढा तो गंजलेला होता. तो मामाजी बोलले की संध्याकाळी बघूया तेल वगैरे टाकून. म्हटलं ठीक आहे. मामाजी दुपारच्या वेळेस वामकुक्षे घ्यायला गेले. मी म्हटलं मामाजींना आता सरप्राईज देऊ आपण. आणि मी पक्कड घेऊन आलो आणि तो नळ असा केला आणि तो तुटला. त्या काळी आमच्याकडे नळासाठी 30-40 रुपयाचा नळ येईल, तर तेवढेही पैसे आमचे नसायचे आमच्याकडे. आणि मी घाबरलो. परंतु आता काय करायचं, मग संध्याकाळी मामाजी उठले आणि मामाजी सरळ चप्पल घालून त्या टाकीकडेच आले आणि ते म्हणाले ते नळाचं, आणि मी तिथेच उभा होतो, रेंगाळत होतो. म्हटलं हे आले बाहेर की मग ते म्हणाले नळ. म्हटलं मी तोडला तो नळ. म्हणजे मी हे केलं की मी तोडला असं कबूल करून टाकलं. एक तर कबूल केल्यानंतर तो एक 50% भाग निघून जात असतो आणि त्यानंतर पुढे काय करायचं याचं ते एक चालतं. नाहीतर 5-10 मिनिटं त्याच्यावर जातं, कोणी तोडला विचारा. आपण तिथेच आहोत तोडणाऱ्याने, आपण बोलत नाही. म्हणजे कितीतरी खरं म्हणजे खोटेपणा झाला हा आपला, हा गुन्हेगारीपणा झालेला आहे, हा अपराध झालेला आहे असं. मग तो नळ तोडण्यापेक्षा पण हा अपराध खूप मोठा आहे, तो न सांगणे. तर तुम्हाला जर का ते सांगता आलं ना, तर त्याचं एक खूप समाधान असतं बरं का. चूक केला हा भाग वेगळा असतो, परंतु चूक कबूल करणं हा भाग खूप चांगला असतो. महादाईसांनी काय केलं की स्वामींनाच हे केलं, की स्वामींना ते म्हणतात की देवा ठीक आहे माझी चूक आहे, परंतु ऐसे गोसावी काही निरूपितीची ना. म्हणजे स्वामींनी मला कधीच सांगितलं नाही, म्हणजे देवाची चुकी झाली. म्हणजे देवाला असं झालं एवढ्या चुका सांगितल्या तर जीवाने दुःख केलं पाहिजे, रडलं पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, माफी मागितली पाहिजे. तर देवाने एखादी चूक सांगितली तर देव आपणच देवाला उलट दोष देतो. मग तुम्ही मला सहाय्य कुठे केलं, अरे मी विधी केला नसता का? मी स्मरणाला बसायचो तर मला झोप का येऊ द्यायची तुम्ही येऊ द्यायची नाही झोप मला. मी पाठांतर करायला लागलो तर माझं पाठांतर का करून घेत नव्हते तुम्ही, माझा अधिकार का नाही वाढवला. म्हणजे देवावरच दोष देऊन मोकळं व्हायचं आणि शेवटी आपण पाठी पुढीलावर ठेवून आपण मोकळं व्हायचं की आमचा काही दोषच नाहीये. ही अत्यंत चुकीची बाब आहे. दुसऱ्यावर ढकलणं, दुसऱ्यांच्या चुकीमुळे हे चुकलं असं म्हणणं हे खूप सोपं असतं, परंतु हे मला का नाही आलं याबद्दल विचार करणं खूप महत्वाचं असतं. यावर स्वामींनी सुद्धा मग महादाईसांना पट्ट्यावर घेतलेलं आहे. स्वामी म्हणतात हे काही बाई तुम्हा वाराणसी जाता वारीजेची ना. आम्ही तुम्हाला निरूपण केलं नाही, बर आज खूप दिवसांनी भेटले तुम्ही आता. मग स्वामींनी सुद्धा जी काय आपली खंत असेल मागची पूर्ण, ती स्वामींनी पण सगळं समोर ठेवली. स्वामी म्हणतात त्या दिवशी वाराणसीला तुम्ही निघाले होते, आम्ही कितींदा तुम्हाला सांगितलं जाऊ नका, पण तुम्ही ऐकलं का? वारी जायची ना, तुम्हाला वारलं नाही का आम्ही जाऊ नका म्हणून? परमेश्वर पुरा जाता महात्म्या सांगाते जावे ना, महात्म्या सांगाते यावे ना, ऐसे येथून तुम्हा वारी जायची ना. परमेश्वरपूरला तुम्ही चाललेत श्रीप्रभूंच्या भेटीला, चांगली गोष्ट आहे, परंतु आम्ही सांगितलं की महात्म्यासोबत जाऊ नका, दादोसांसोबत जाऊ नका. दुसऱ्या कोणाची संगत असेल सोबत असेल तर जा, परंतु दादोस म्हणजे कोण आहेत? दादोस हे धर्माला लावणारे नाही आहेत. म्हणजे तुम्ही कोणासोबत जायचं हे पण महत्वाचं आहे. तुम्ही कोणाच्या बाजूला बसायचं? जो धर्मवार्ता करतो त्याच्या बाजूला बसा, जो अन्यवार्ता करतो त्याच्या बाजूला बसलेलं नुकसान तुमचं आहे. आपण अशा व्यक्तीच्या बाजूला बसतो का जो घाणेरडा आहे? अशा व्यक्तीच्या बाजूला बसतो का? बसू वाटतं तुम्हाला? नाही बसू वाटत. मग जो व्यक्ती तुमचं नुकसान करतोय, तुमच्या देहाचं नुकसान करतो आहे, अशा व्यक्तीच्या बाजूला तुम्ही बसत नाहीये. पण जो व्यक्ती तुमच्या मनाचं नुकसान करतोय त्या त्याच्या बाजूला तुम्ही बसताय. मग तो धर्मवार्तेचा आहे की अन्य वार्ता करतो हे चालतंय आम्हाला. तो आंघोळ करून नाही आला तर मग त्याच्या बाजूला बसायचं ना, तो घाण आहे.
अहो पण तो धर्म वार्ता करत नाही, तो अन्य वार्ता करतोय, हा त्याच्याही पेक्षा दोष आहे. तो आपल्या मनाचं नुकसान करतोय थेट. त्याच्यामुळे जर का तुमचे कपडे खराब झालेले असतील तर ते धुतले जातील, हाताला घाण लागली असेल ती स्वच्छ केले जाईल, परंतु मन कसं स्वच्छ करणार तुम्ही सांगा? म्हणजे हे कितीतरी मोठं नुकसान आहे. म्हणून आपली संगत, स्वामी सांगतात, जीव जैसा संगी ठेवी जे तैसा ठाके, अन्य वार्तेवाल्यांचं संगत केली तर आपल्याला अन्य वार्ताच येणार, आयुष्यभरामध्ये दुसरं काहीच येणार नाही. परंतु जर का धर्म वार्तावाल्यांची संगत केली तर तुम्हाला धर्म वार्तेशिवाय दुसरं काही येणार नाही. आता जर का मी एक प्रश्न केला की आता आपल्याला उद्याचा दिवस असा आहे की त्या दिवशी येऊन सगळ्यांनी लीळा सांगायच्या, बघा सगळे ते इथले तर काही लोक कमी होऊन जातील आणि म्हणतील नाही आम्हाला लीळा सांगता येत नाही, बाकी तुम्ही आम्हाला काही विचारा, पाणी आलं का वगैरे ते सांगू, आम्ही भाजीचा भाव काय ते सांगू, कोणाचं रस्त्याने किती भांडण झालं काय झालं हे सांगू, सगळं सांगू, आमच्या बिल्डिंग मध्ये काय घडतं तेही सांगू, पण देवाच्या लीळा आम्ही सांगणार नाही, ते आम्हाला येत नाही. काय आहे? तुम्ही तुमचा विचार करा की किती योग्य आहे. तुम्हाला सगळ्यांच्या लीळा सांगता येतात. तुमचा जर का परिवाराचा विषय निघाला तर तुमच्या लहानपणापासनं नव्हे, तुमच्या आई वडिलांचे वडील लहान असते तेव्हापासनं ज्या ज्या कथा ऐकल्या त्या त्या सगळ्या लीळा तुम्ही सांगू शकता. मग चक्रधर स्वामींच्या लीळा सांगायला आपल्याला कुठे काय अडथ आहे? दोष कुठे आहे माहिती आहे का? संगतीचा दोष आहे. तुमच्या सोबतच्या व्यक्तीचं जर का एवढं पाठांतर आहे ना तर तुम्ही सुद्धा स्वतः काहीतरी धडपड तुमची असणार आहे, पाठ करायची धडपड असणार. मी तुम्हाला सांगितलं आमच्या एका सत्संगामध्ये सगळ्यांनी संसरणापर्यंत मनन दिलेलं, एका बाईने फक्त अन्य व्यावृत्तीपर्यंतच मनन दिलं. मी त्यांना म्हटलं का बरं अन्य व्यावृत्तीचंच मनन दिलं, बाकी पुढचे? ते म्हणाले बाबा मला लिहिता वाचताच येत नाही. मी म्हटलं मग पाठांतर कसं केलं तुम्ही? ते म्हणे तुम्ही सांगितलेलं तसं मुलाकडनं एक 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 घेऊन. का बरं केलं माहिती आहे त्यांनी? कारण की त्या सत्संगामध्ये सगळेजण पाठांतर देत होते, प्रत्येक जण रोज हा मला पाठांतर द्यायचंय, मला पाठांतर द्यायचं. ती एकच बाई अशी होती की जी पाठांतर देत नव्हती. मग तिला असं वाटलं की अरे हे काय, सत्संगाला येणारे सगळ्यांचं पाठांतर, उद्या जर का बाबांनी मला विचारलं किंवा सत्संगातल्याच कोणीतरी विचारलं का तुमचं किती पाठ झालं, तर म्हणजे मान खाली घालणंच आहे ना. का नाही पाठ झालं तर परत मला लिहिता वाचता येत नाही हे परत दुसरा दोष सांगायला अजून हे वाटणार. मग त्या व्यक्तीने लिहिता वाचता येत नसताना अन्य व्यावृत्तीपर्यंत त्यांनी ते पाठ केलेलं आहे. म्हणजे हे किती, हे का बरं? संगत गुण लागे रे, म्हणजे संगत जशी आहे तसा गुण लागतो तुम्हाला. आणि म्हणून स्वामी सांगतात की आपण अशी ज्ञाता विरक्ताचा संग की जे ज्ञात आणि विरक्त जे आहेत, ज्ञानी आहेत जे ज्ञानाची भाषा बोलतात, ज्ञानच बोलतात, ज्ञानच ऐकतात, ज्ञान श्रवण करतात, ज्ञान आचरण करतात, अशांच्या सोबत राहा तर मग तुम्हाला तशी सवय लागेल. नाहीतर बघा लहान मुलं असतं बघा, आपण काही असं असतं ना, लहान मुलं असे आहेत की तुम्ही जशी सवय असते तुमची तसं ते लहान मुलं सुद्धा तसंच हे करतात. तुम्ही त्याला म्हणतात ना असं म्हण की तो तसंच म्हणण्याचा प्रयत्न करतो आणि मग हळूहळू त्याला शब्द फुटतात ते, आणि तो सुद्धा तो शब्द उच्चारतो. म्हणजे आपण काय म्हणतो, आम्हाला बघून बघून तो तसं शिकलेला आहे. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं की ज्ञात आणि विरक्ताचा संग करा, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला धर्मापासनं बाजूला करणारा जो व्यक्ती आहे त्याचा संग धरू नका. जर का तुम्ही सत्संगाला चाललेले आहात, तुम्ही स्मरणाला बसलेले, अशा वेळेस जर का तुम्हाला जो व्यक्ती अडथळा म्हणून येतो समोर, तर त्याच्याकडे तुम्ही त्या दृष्टीने बघा की हा आपला कोणीतरी वैरी आहे, हा आपल्याला धर्मापासून काढणार आहे. जेव्हा महादाईचं नक्की करतात मला जायचं आहे, आता दादोसांसोबत जायचं आहे, जेव्हा नक्की करतात आणि स्वामींच्या कानावर ही बातमी येते, तेव्हा स्वामी काय करतात, असा हात भवंडून असं अनुकार करतात. म्हणजे एखादी वस्तू अशी काढून आपण फेकून देतो आणि त्यावर स्वामी सांगतात की ताकातली माशी जी आहे ती ताकातनं फेकून दिली बाहेर. म्हणजे महादाईचा सन्निधानात होत्या, त्या दादोसांनी काय केलं, त्यांना सन्निधानाच्या बाहेर घेऊन गेले ते. म्हणजे हे काय झालं, धर्महानी ही झालेली आहे. धर्महानी करणाऱ्या लोकांसोबत राहू नका. तुम्ही स्वतः वाटलं असतं धर्म आचरा नको आचरा, परंतु
तुम्हाला धर्म आचरण करायचं असेल तर धर्मयुक्त लोकांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करा. आपल्यामध्ये सुद्धा आपोआप हळूहळू हळूहळू धर्म जागृत होईल. आणि म्हणून स्वामी त्यांना सांगतात की तुम्ही दादोसांसोबत रिद्धपूरला जाऊ नका. आज आपल्याला जर का रिद्धपूरला जायचं, स्थानबंधन करायला जायचंय, भांडखोर लोकांसोबत आपण गेलो तर जायचा प्रवास पण आणि यायचा प्रवास पण तुम्हाला असं वाटेल की त्या भांडणामुळे रिद्धपूरला दीक्षा घेऊन टाकावी का, शांताबाईसारखं परत यायचंच नाही. असे काही लोक असतात प्रवासामध्ये. मग अशांना सोबत नेऊन तुमच्या ज्ञानामध्ये काही वृद्धी होत नाही, श्रीप्रभूंच्या काही लीळा तुम्हाला काही ऐकता येत नाही, त्यांचा आनंद घेता येत नाही, स्थानवंदनाचा आनंद घेता येत नाही. आणि म्हणून नेहमी काय केलं पाहिजे की स्वामी सांगतात की तुम्हाला आम्ही सांगितलेलं होतं की दादोसांसोबत रिद्धपूरला जाऊ नका. ऐसे येथून तुम्हा वारी जायची ना, तुम्हाला सांगितलं नव्हतं का आम्ही. सिनरा प्रथम आली ती तै जरी राहती ती तरी काया पा याचा पायी जाती ती. म्हणजे सिन्नरला जर का तुम्ही आलेले होते, महादाईसांची स्वामींची प्रथम भेट कुठे झाली, सिन्नरला झाली. भटोबासांच्या पण आधी, माईन भटोबासांच्या पण आधी महादाईसांची भेट झालेली स्वामींची. आणि त्यावेळेस स्वामींनी त्यांना प्रथम भेटीमध्येच महादाईसांचं ते कणव अधिकार ओळखलेला होता, योग्यता ओळखलेली होती. स्वामी म्हणतात की बाई थांबा इथे. ते म्हणतात जीजी ना आम्हाला त्र्यंबकला जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं असं म्हणून ते निघून गेलेले. स्वामी म्हणतात प्रथम भेटीमध्येच आम्ही तुम्हाला सांगत होतो की तै जरी राहती ती तरी काया पायाचा पायी जाती ती. आणि जर का तेव्हाच तुम्ही राहिले असते तर तुम्ही यांच्या सोबत राहण्याचा योग तुमचा आला नसता. म्हणजे देवानी सांगितलेलं जर का आपण टाळलं तर काय होतं, अशा या गोष्टी आपल्याला या गोष्टींमध्ये आपण अडकतो. देव नेहमी विधी सांगतात आणि तो जर का विधी टाळला आपण तर नक्कीच आपण अविधीच्या जाळ्यामध्येच पडणार. देव आतमध्ये बोलवत आहेत आणि आपण आतमध्ये नाही आलो म्हणजे आपण कुठे गेलो, बाहेर गेलो. साहजिकच आहे ते. देवाने अमका विधी करायला सांगितला तो नाही केला म्हणजे तेवढा वेळ तुम्ही अविधीच आचरतात असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी सांगितलं येथून वृद्धाबाईसा ते राहावी जाते ते कोणा कारणे. आम्ही वृद्धाबाईसांना इथे ठेवत होतो कुणासाठी, तुमच्यासाठीच. कारण की तुम्हाला सोबत व्हावी की हा वृद्धाबाईसा पण आहेत सोबत. सतसंगवी वृद्धाबाईसे आणि मासोपवासी अस्त्रियासी सांगा तू की. आणि नेहमी तुम्हाला या बायांचा सोबत राहिली असती म्हणजे तुम्ही एकटे काही इथे राहिले नसते. ऐसा ही रावी जती ती तरी येतीचे नेनो केसने ओकते घेऊन जाते. आणि जर का आम्ही तुम्हाला असं पण ठेवलं असतं म्हणजे तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध जर का इथे आम्ही तुम्हाला ठेवलं असतं सन्निधानी तर तुम्ही काय केलं असतं, आमचेच दोष घेतले असते वरून. म्हणजे तुम्ही हे नसतं बघितलं की हे आपल्या भल्यासाठी म्हणून करता आहेत. ऐसे गोसावी अवघे हाती दिधले. असे सगळे पुरावे आमच्या स्वामींनी त्यांच्या हातात दिले अक्षरशः. म्हणजे सांगितले त्यांना बघा एवढ्या वेळेस आम्ही तुम्हाला हे सांगितलं आणि तिथे कुठेही तुम्ही आमचं ऐकलं नाही. निरूपण आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी केलेलं आहे. आणि मग सर्वज्ञ म्हणतले हो आणि काही आता काही येणे हाते हात हा हात खांडावा. स्वामी आता हो ठीक आहे, जे झालं ते झालं, मागचा विषय. आता परत तुम्हाला संधी आहे. आता असंच करायचं नाही की येणे हाते हात हा हात खांडावा म्हणजे हा हात मोडला म्हणून हा हात पण मोडायचा का, किंवा या हाताने हा हात मोडायचा का आपण नाही. जो एक हात आहे, एक संधी गेली तर गेली, दुसरी संधी आहे आपल्याकडे, त्या दुसऱ्या संधीचा उपयोग आपण काय केला पाहिजे, घेतला पाहिजे. मेलियेजी आणि हे सगळं ऐकल्यानंतर महादाईसांना स्वतःची सगळी चूक लक्षात आली आणि तिला असं वाटायला लागले की खरोखर जर का सिन्नरलाच आपण थांबलो असतो किती फायदा झाला असता आपला. मी तर म्हणतो महादाईसा एवढ्या जबरदस्त व्यक्तिमत्वाच्या या भक्त आहेत की अजून भरपूर शास्त्र त्यांना त्यांच्या माध्यमातून आपल्याला भेटलं असतं, सिन्नरला ते थांबले असते तर. परंतु त्यांचाही अधिकार नसावा. आणि म्हणून मग हे सगळं आठवल्यानंतर महादाईसांना खरोखर चूक लक्षात आली की मी स्वामींना किती दुखावलं, स्वामींचं किती अवहेलन केलं, आज्ञेचा
भंग केला मी, आणि म्हणून त्या रडायला लागल्या आणि त्या म्हणायला लागल्या मेलीये जी नागवलीये जी, म्हणजे मी मेली, नागवलीये सरलीये म्हणजे मी अनाथ झाले, पोरकी झाली, सरलीये जी म्हणजे मी मेले. स्वामी म्हणतात आता हे सगळं काय आहे, हे रडणं आहे. स्वामींना हे रडणं अपेक्षित नाहीये. कालचा विषय झाले ना, रडी जे ना किंगा रडिल्ल्या काजळी पडे. आता हे रडणं आहे, हे स्वामींना अपेक्षित नाहीये. स्वामी त्यांना म्हणतात बाई काईस्या मराल, काईस्या सराल, काईस्या नागवाल. कोण म्हणतं तुम्ही मेले, सरले, तुम्ही नागवले? जसं ते आश्रमामध्ये असताना कोणी म्हणायचं काय, अरे मेलो मेलो. मी म्हटलं अरे मेल्यानंतर पण बोलताय. म्हणजे आपण मेलो नाही अजून, संधी गेली फक्त आपली, पण मेलो नाही अजून आपण. स्वामी म्हणतात कुठे तुम्ही अजून मेले सरले, जिवंत आहेत ना चांगले, आणि आम्हाला हे जिवंतपणच पाहिजे. पुढे स्वामी म्हणतात येत अनुसरा अनुसरल्याच्या दोन्हीची घडिया पुरती. अनुसरणाला अजून वेळ आहे. जर का तुम्ही अनुसरण न घेता जर का मेले तर त्याला म्हणतात मेले. अनुसरण घेऊन जर का मेले तरी ते मेले नाही, त्याला काय म्हणतात अमरत्व. येत शरण आले काही मरण असे, अमरत्व आहे ते. अनुसरण म्हणजे अमरत्व आहे, विना अनुसरण मरण म्हणजे तो खरा मृत्यू आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात अजून संधी गेलेली नाही, भरपूर संधी आहे. लगेच आता रडा विडत नका बसू. दुःख ठेवा त्या गोष्टीचं. दुःख का ठेवा? कारण की ती चूक परत नाही झाली पाहिजे, म्हणून मनामध्ये दुःख असणं गरजेचं आहे, प्रायश्चित असणं गरजेचं आहे. परंतु त्याच्यासाठी क्रियाशून्य रडत बसायचं नाही. खूप लोक क्रिया करत नाही आणि रडत बसतात, मला जमत नाही, मला जमत नाही. मग कधी पाठ केलं होतं तुम्ही? मी मागच्या महिन्यामध्ये पहिल्या दिवशी केलं होतं. मग त्याच्यानंतर मग नव्हतं केलं कधीच. पहिल्या दिवशीच पाठ नाही झालं. मग तेव्हापासून जर का प्रयत्न केले असते तर काहीतरी झालं असतं. क्रियाशून्य रडू नका, क्रिया करत राहा, आणि नाही रडताय तर मग रडा, परंतु क्रिया पण चालू ठेवा. कधी ना कधी ते योग तुम्हाला साधणार आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की काहीस्या मराल, काहीस्या सराल, काहीस्या नागवाल. येत अनुसरा अनुसरल्याच्या दोनची घडिया पुरती. म्हणजे चांगल्या प्रकारे जर का तुम्ही आचरण केलं, अनुसरण घेतलं, चांगल्या हेतूने जर का अनुसरण घेतलं तर काय होईल? दोनची घडिया पुरती म्हणजे कमीत कमी काळाचं अनुसरण सुद्धा लेखी लागू शकतं. याचा अर्थ असं नाही, काही लोक म्हणतात की असं करूया, छप्पनी लागायला 2 तास असले की अनुसरूया, 2 दिवस असले की अनुसरूया, म्हणजे आपण असं ठरवून घेतो. परंतु अनुसरण हे इथून चालू होत असतं बरं का, तिथून नाही चालू होत, इथून चालू होतं. आज जर का आपल्याला हे माहिती पडलं तर इथून ते चालू करायचं असतं. तुम्ही म्हणाल की आम्ही 2 वर्षांनी चालू करू, ते घराचं काम आहे का? ते आम्ही पुढच्या महिन्यात चालू करणार आहोत काम. हे मनाचं काम आहे. मनाचं काम असं पुढच्या वर्षी, 2 वर्षांनी, 10 वर्षांनी आपण हे करू तसं नसतं. हे ज्या दिवशी तुम्हाला कळलं त्या दिवशी तुमच्यात बदल झाला पाहिजे. तुम्हाला जर का कळलं की हे जे काही तुम्ही आमकं खाताय ना याच्यामध्ये नॉनव्हेज असतं बरं का, मग तुम्ही काय म्हणता, चला ठीक आहे 2 वर्षांनी सोडून देऊ आपण, असं म्हणता. कधी सोडता? उद्या? आज? लगेच? त्या क्षणाला. याला म्हणतात त्याग, याला म्हणतात ज्ञान, याला म्हणतात बोध होणे. बोध होता खेवीच तुम्हाला लगेच त्या दोषयुक्त गोष्टींचा त्याग करता आला पाहिजे. आणि म्हणून हे अनुसरण जे आहे ते महत्व जे आहे ते आत्तापासूनच तुम्ही करून वळून मग त्या हिशोबाने तुमचं वर्तन तुमचं असलं पाहिजे. आत्तापासून तुम्ही असं नाही म्हणू शकत की आत्ता भांडून घेऊया नंतर अनुसरणानंतर भांडता नाही येणार. तुम्हाला ते आत्तापासून चालू करावं लागेल. तुम्हाला भांडायचं नाही आहे. तुम्हाला सहन करण्याची जी काही वृत्ती आहे ती आत्तापासून आली पाहिजे. ती म्हणून आश्रमात गेल्यानंतर मग सहन करू, इथे नसेल तर तिथे पण नाही येणार. इथून सगळी सुरुवात आहे. तिथे गेल्यानंतर शिवाय खायला सुरुवात करू. इथे आहे तोपर्यंत खाऊ ताजं, परंतु तुम्हाला इथूनच ती सुरुवात करावी लागेल. एरवी तर आपण केलेलीच आहे सुरुवात. पाव वगैरे खातो शिवेच असतात, निरसे विरसे अन्नच आहेत ते सगळे. म्हणजे आपण ते खाऊ शकतो, परंतु देवाने जे विहित केलेलं अन्न आहे ते आपण खात नाही. आणि म्हणून त्याची सुरुवात इथून करा, तर तिथे जाऊन मग ते अनुसरण जे आहे मग 2 घडिया पुरती त्यांच्यासाठी आहे वचन. आणि मग
कवणी एकी सामान्य स्त्री असे. आणि यावर आमच्या स्वामींनी काय केलेलं, सामान्य स्त्रीचा दृष्टांत सांगितलेला आहे. कवणी एकी सामान्य स्त्री याचा दृष्टांताची लाभणीक आहे ती आपण बघूया. एके अवघे जन्म ने देती. कुणी कुणी आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते समर्पित करतात. तर वैराग्यदेव होते, चांगदेव भट असतील, हे लहानपणापासून समजा होते. परंतु सगळेच जण काही संपूर्ण आयुष्य देत नाहीत. एके अवघे जन्म ने देती, संपूर्ण जन्म देत नाहीत. तोकडेची देती म्हणजे कमी काळ आयुष्य ते देतात. जसं शांताबाईचा होते, त्यांनी काय संपूर्ण जन्म नाही दिला, शेवटी आल्या, शेवटच्या टप्प्यामध्ये आल्या आणि त्यांनी काय केलेलं आहे की तोकडेची देती म्हणजे तोकडा जन्म दिलेला आहे, कमी काळ दिलेला आहे. तेही तया लाभा ते पावती, ते सुद्धा परमेश्वराच्या त्या ज्ञानाला किंवा परमेश्वराच्या त्या आचरणाला, परमेश्वराच्या त्या मोक्ष प्राप्तीला पावन होतात. त्याचा लाभ त्यांना सुद्धा होतो. जैसा सामान्य स्त्रियेचा. कवणी एकी सामान्य स्त्री असे म्हणजे कोणी वेश्या आहे, तियेचे जगाचे कवडे खाता जन्म जाये, म्हणजे जगाचे कवडे खाता, त्यांच्याकडनं पैसे घे, त्यांच्याकडनं पैसे घे वगैरे, आणि तिचा व्यवसाय तो, याच्यामध्ये तिचं आयुष्य जातं. ते जरी शेवटी एकाची होय, म्हणजे शेवटी जर का तिने नक्की केलं की या सगळ्या दोषातनं बाहेर पडायचं, विवाह करायचा, आणि शेवटी जर एकाची होय म्हणजे पतिव्रता म्हणून जर का ती एका सोबतच तिने पूर्ण आयुष्य पतिव्रतेचं नियम पालन करून जर का ते आयुष्य घालवलं तर काय होईल, तरी पतिव्रतेचे लोक होती, तर काय होईल, तिला पतिव्रतेचे लोक होईल. जे पतिव्रतेला फळ मिळणार आहे ते फळ तिला भेटणार आहे. रामेश्वरबास म्हणतात, तया सरीसी अग्नी प्रवेश करी तरी सतियाचे लोक होती. आणि त्याच्यासोबत जर का अग्निप्रवेश जर का केला तर सतियाचे लोक, जे काय अन्य लोकांमध्ये म्हटलेलं आहे ते सुद्धा तिला होऊ शकतात. तैसे बोधवंताचे जन्म. आता याचा सिद्धांत काय आहे, तैसे बोधवंत म्हणजे जे ज्ञानी व्यक्ती आहेत, बोध म्हणजे ज्यांना जीवेश्वर भाव उमटला पण त्यांनी अनुसरण काही घेतलेलं नाहीये, असे जे कोणी लोक आहेत ते त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य कशामध्ये घातलेलं आहे, विषय व्यवहारामध्ये घातलं, प्रपंचामध्ये घातलेलं आहे. शेवटी ईश्वराशी शरणरी गे. शेवटी म्हणजे कधी, जेव्हा तुम्ही शेवटचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये एकदम जखड म्हातारं झाल्यानंतर वगैरे असं नाही, किंवा मग खूप म्हातारं झाल्यानंतर पहिला अटॅक येईपर्यंत लोक वाट बघतात. पहिला अटॅक आला तर मग देवाला सांगतात की मी आता याच्यातनं बरा झालो की अनुसरेन, आणि मग परत बरं झाल्यानंतर आपण म्हणतो की हे थोडी ट्रीटमेंट चालू आहे ते होऊ दे एकदा, तिसरा अटॅक काय येऊ देऊ नका, मी अनुसरेल असं देवाला एक आशेवर ठेवतात. आता देवाला सगळं माहिती असतं परंतु देव पण काय करतात, वाट बघतातच. देवाला काय अपेक्षित असतं की काहीतरी घटना अशी घडेल की ज्याच्यामुळे हा जीव त्याची बुद्धी बदलू शकते. परमेश्वर ही अपेक्षा ठेवतात जीवाकडनं, आणि म्हणून देवाला काय आहे, वाट बघणे आहे, वाट बघतात. परंतु आपल्याला तसं नाहीये. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जे असे ते देहांती प्रगटे. स्वामींनी सगळ्या गोष्टींची उत्तरं देऊन ठेवलेली आहे. जर का तुम्हाला आत्ता अनुसरणाचा काही विचार नाहीये ना तर तुम्ही शेवटी अनुसरण घडणार नाहीये. तुम्हाला लिहून घ्या. हे देवाने सांगितलेले की जे असे ते देहांती प्रगटे. जे आयुष्यभर असतं तेच देहांती प्रगटणार. आयुष्यभर जर का नसेल तर देहांती पण प्रगटणार नाही. तुम्ही जर का कधी सूत्रपाठच हातात घेतलेलं नाहीये आणि कोणीतरी जर का शेवटच्या काळामध्ये तुम्हाला म्हणाले वचनं म्हणा काहीतरी आचाराची, अस्थिपरीची, महावाक्याची, तर म्हणू शकाल का तुम्ही? नाही म्हणू शकणार. कुणी म्हणत असेल तर आपल्याला कळणार पण नाही की हे महावाक्यातली सूत्र आहेत का आचारातली सूत्र आहेत. पण नाही हे मला काय माहिती नाही, मी कधी वाचलंच नाही. जे असे ते देहांती प्रगटे, ते सगळं प्रगट होतं शेवटी. आपण म्हणतो ना की बाबा आधीच्या काळामध्ये भरपूर हे खा ते खा केलं, आता निघालं ना सगळं. प्रवासामधनं आपण येतो ना, थंड पाणी पी, हे कर ते कर,
आणि मग घरी आलं की आजारी पडतो. मग आपण म्हणतो आता हे सगळं निघालंय पूर्ण. तसं आहे की तुम्ही हा जो काही प्रवास करताय, हा प्रवास तुम्ही कसा करताय, तुम्हाला शेवटी काय पाहिजे. आपण असं ना बँकेमध्ये आपण पैसे टाकतो तर आपण एक अपेक्षा ठेवतो की आम्हाला शेवटी एवढे भेटले पाहिजेत. परंतु तुम्ही इन्व्हेस्टच नाही केली आणि जाऊन म्हातारपणी गेले बँकेमध्ये, मला पैसे द्या, ते म्हणतील गुंतवलेत का पैसे, नाही गुंतवले, मग कसे भेटणार तुम्हाला. तसं तुम्ही देवाकडे काय गुंतवणूक केलेली आहे तेच तुम्हाला प्रगटणार आहे. तुम्ही आता मानसिके केलं पाहिजे, आता वाचिके केलं पाहिजे, तर तुम्हाला असं वाटेल एवढ्या दिवसाचा आपण मनामध्ये उल्लेख करतोय, एवढ्या दिवसाचा आपण बोलतोय, तर आता काय केलं पाहिजे, अनुसरण हे घेतलं गेलं पाहिजे. हे घेतलं गेलं पाहिजे, हे अनुसरण. आणि त्याच्यानंतर बघा अनुसरणाचं महत्व कळलं, रडायला लागलं. तर या ठिकाणी आपल्याला हा जो काही विचार आहे तो विचार आपल्याला आत्ता करावा लागेल. ते वाचिके जे आहे ते आपल्याला बोलावं लागेल आणि तेव्हा जाऊन पुढे कधीतरी परमेश्वर त्या क्रियेचा योग आपल्याला आणतील आणि ती क्रिया जी आहे ती आपल्याला घडेल. तुम्ही असं समजू नका की कोणाला तरी काहीतरी झालंय, आजारी पडले आहेत म्हणा, किंवा कोणाला तरी एकदम अचानक मनामध्ये आलं आणि लगेच त्यांचं अनुसरण घडलं, असं नसतं. ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती त्या वातावरणामध्ये जगत असते. ती तुम्हाला जरी सांगत नसेल तरी त्यांच्या मनामध्ये कुठेतरी तो विचार चालू असतो, रेंगाळत असतो तो विचार, आणि नंतर अशाच व्यक्तींना अनुसरण घडत असतं. आणि म्हणून या ठिकाणी महादाईसांना तर स्वामींनी हा दृष्टांत सांगितला. आणि मग महादाईसा म्हणतात की स्वामी म्हणतात की शेवटी ईश्वराशी शरण रे तरी प्रथम त्यागीची पांती बैसे. म्हणजे शेवटी जरी तुम्ही आलात, परंतु तुम्ही जर का चांगला अभ्यास केला, चांगलं आचरण केलं, ईश्वराला अपेक्षित असलेलं, पुनःसंबंधाला अपेक्षित असलेलं जर का असं आचरण झालं तर काय होणार की प्रथम त्यागाच्या पांती बैसे, म्हणजे आधी ज्यांनी त्याग केलेला आहे त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही पोहोचू शकता. वास्तविकता आपण सगळे एकाच ठिकाणी जाणार आहोत, परंतु तुमचं आचरणाचं मूल्य काय आहे, तुमच्या आचरणामध्ये महत्वाचं काय आहे, उपयुक्त काय आहे, खूप महत्वाचं आहे. म्हणून आचरण जे करायचं आहे ते मोक्ष प्राप्तीसाठी करा, ईश्वर प्राप्तीसाठी करा. बाकी कशासाठी जर का आपण देवधर्म करत असू तर तो देवधर्म कसा आहे, सहेतुक देवधर्म आहे. एक विशिष्ट वेळेपर्यंत सहेतुक ठीक आहे, परंतु त्याच्यानंतर मग सहेतुक देवधर्म नको पाहिजे. निर्हेतुक देवधर्म असला तर मग आपल्या मोक्षाचे जे काही प्रवास आहे तो मोक्षाचा प्रवास आपला सुरू होणार आहे. महादाईसांना स्वामी अनुसरणाबद्दल सांगतात. महादाईसा म्हणतात आता कवणापासी अनुसरू, म्हणजे आता तर स्वामी जाणार आहेत उत्तर दिशेला, आता कुणाकडे अनुसरण घेऊ. गोसाव्यांचे सन्निधान तव नाही, स्वामींचं सन्निधान पण नाही. आता स्वामी म्हणतात बाई सन्निधानी असून अधीनता नाही. सन्निधानी असून परंतु तुम्ही अधीनता जर का नसेल तर याते असन्निधान बोलीजे, म्हणजे याला असन्निधान बोलतात बरं का. आपण उपदेश घेऊन संन्यास घेऊन जर का वचनांचं पालन करत नसू तर याला काय म्हणतात, असन्निधान. आपण उपदेशावर फक्त समाधानी राहायचं नाही की मी आता उपदेश घेतलेला आहे, मला 25 वर्ष झाले, आता मला पेन्शन मिळणार, असं आहे. तुम्हाला उपदेशाला किती वर्ष झालेला काही महत्व नाही, शून्य महत्व आहे. एक जुन्या काळामध्ये बोरीला शेवलीकर बाबांची पोथी लागलेली, जुन्या बाबांची, कडक होते बा. तिथे असं होतं की जे पोथीला ग्रस्त मंडळी यायचे त्यांना तिथे गेटमध्येच अडवलं जायचं, काय नाव, कुठून आले, कुणाचा उपदेश, 5 नावं म्हणून दाखवा. त्यांनी जर का 5 नावं व्यवस्थित म्हटले तर आतमध्ये प्रवेश, चुकीचे म्हटले की जा घरी. आता तिथे त्यांना घेत नव्हते आतमध्ये. म्हणजे तुमच्या उपदेशाला महत्व आहे का, तुमच्या उपदेशाला किती वर्ष झाले ह्याला महत्व आहे का, तुम्हाला किती येत आहे, तुम्ही किती आचरण करता याला खूप महत्व आहे. नाहीतर मग इतक्या वर्ष झालेले लोक सुद्धा काही करत नाहीयेत आणि काही महिने झालेले लोक उपदेश घेऊन ते कुठल्या कुठे पोहोचलेले आहेत. आणि म्हणून तो एक भाग आपला, ती एक आपली प्रवास जो आहे त्या हिशोबाचा झाला पाहिजे. आणि म्हणून महादाईसांना स्वामी सांगतात की जरी तुम्ही सन्निधानी आहात परंतु आज्ञापालन आमची करत नसाल तर तुम्ही असन्निधानच आहे तुम्हाला. आणि जरी आम्ही गेलो आणि तुम्ही अनुसरलेले आहात, आम्ही निघून गेलो, आमचं श्रीमूर्तीचं असन्निधान आहे, परंतु जर का तुम्ही आज्ञाप्रती पालन करत असाल तर तुमच्यासाठी ते काय आहे, सन्निधानच आहे.
म्हणजे आता जरी स्वामी नाहीयेत तरी आपण बाकीची इकडची तिकडची विधी करत बसण्यापेक्षा, हे त्या गोष्टी वाचत बसण्यापेक्षा काय केलं पाहिजे, आपण याकडे ब्रह्मविद्येकडे लक्ष दिलं पाहिजे. ब्रह्मविद्येमध्ये त्या गोष्टी एवढ्या व्यवस्थित सांगितलेल्या आहेत की तुमचं काय होतं, एक वचन वाचलं की बाकीचं अज्ञानच फिटून जातं तेवढ्या गोष्टीत. म्हणजे जसं सांगितलं ना की इथेच देव पावतो, या मंदिरातला देव नवसिक आहे. आपण जे असं काय हे करतो वातावरण, परंतु जर का त्या व्यक्तीला सांगितलं नित्य व्यापक परमेश्वर असं म्हटल्यानंतर अरे आपण देवाला किती संकोचित केलं. एका जिल्ह्यामधल्या एका गावामध्ये, एका मंदिरामधल्या एका देवाऱ्यामध्ये आपण त्या देवाला काय केलं, संकोचित करून टाकलं की देव इथेच पावतो. आणि आमचे स्वामी सांगतात नित्य व्यापक परमेश्वर. कुठेही असा तुम्ही, तिथे तुमच्याबद्दलचं चिंतन पोहोचतं बरोबर. आमच्या आऊसा कुठे होत्या, स्वामींपासून खूप लांब होत्या. त्यांना तिकडे सूचित आलं की तुला काय होईल, गंगा तीरला जा, तुला परीस सिदेल, परीस मिळेल तुम्हाला. आणि आऊसा बघा आता कुठे आऊसा आणि कुठे स्वामी. मग आऊसांना कुठलं नवसिक देऊळ भेटलं होतं, काय भेटलं होतं. आऊसा तिथे येतात आणि मग आपलं साहित्य वगैरे ठेवतात, डांगरेश कुत्रा त्यांच्या सोबत आहे. आणि मग ते थोडं नदीकडे येतात हातपाय धुवायला. आणि एक व्यक्ती त्या ठिकाणी आलेले असतात. ते म्हणतात तुम्ही श्री सांगदेवरावांचे आहात का. ते म्हणतात नाही, कोण सांगदेवराव. त्यामुळे अमके अमके इथे अमके अमके एक पुरुष आहेत, ईश्वर पुरुष. काही सांगू त्याचे सौंदर्य, काही सांगू ते. बघा कसं एक प्रवास आहे हा, सूचित झालेला आहे. आणि आता इथे भेट कशी होणार, तर इथे अशी भेट झाली. बरोबर ती व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचली आणि मग आऊसा ज्या आहेत त्या लगेच त्यांच्यासोबत गेल्या. साहित्य आणि ते डांगरेश तिथेच आहेत. त्या स्वामींच्या सन्निधानी गेल्या आणि बघितलं स्वामींना. आणि त्यांच्या लक्षात आलं आपल्याला सूचित मध्ये जे काही जाणवलेलं आहे ते हेच आहे. आणि मग ते स्वामी नाथोबासांना पाठवतात, जा यांचं साहित्य घेऊन या. म्हणजे स्वामी त्यांना पाठवत नाही परत, आता ठेवून घेतलं स्वामी. असं आहे की एकदा तुम्हाला स्वामींनी आपल्या ताब्यात घेतलं की मग दुसऱ्यांच्या ताब्यात परमेश्वर देत नाही. आणि आपण जाऊ नये दुसऱ्यांच्या ताब्यामध्ये. ते जर का तिकडे गेले असते साहित्य घ्यायला, म्हणजे काय घ्यायला गेले असते, प्रपंच घ्यायला गेले असते, जे काही महत्वाचं नाही आहे. कारण की नंतरच्या काळामध्ये स्वामींनी काय केलं, ते परोटली घेतली त्यांची, ती सोडायला लावली आणि बघितलं हे काय काय आहे ते जाऊ द्या नदीमध्ये, हे पण जाऊ द्या, तेही जाऊ द्या, हे उपयोगी आणा इकडे आमच्यासाठी. आणि मग तिथे होता त्यांचा तो तितर्या मोहाचा कृष्ण, म्हणजे एका विशिष्ट जातीचा लाकूड, त्याचा तो कृष्ण आखाटलेला होता. स्वामी म्हणतात अरे हे पण जाऊ द्या नदीमध्ये. ते म्हणतात आऊसा म्हणतात देवा हे कृष्ण आहे, हा मला रस्ता सांगतो, जिकडे दोन वाटा लागतात ना तिथे मी या कृष्णाचा उभा करते, तो जिकडे पडेल तिकडच्या रस्त्याने जायचं. चांगलं हो काय यंत्र आहे, मॅप, त्या काळाचा मॅप आहे आमच्या आऊसांचं. परंतु त्या काळामध्ये पण एक लक्षात घ्या, तो नमस्कारी नसेल, तो लाकडाचा असेल, अन्य पाषाण ह्याचा असेल तो. परंतु एक लक्षात घ्या की रस्ता कोण सांगतोय मला, श्रीकृष्ण सांगताय. आता श्रीकृष्ण जो रस्ता सांगतात तो चुकीचा सांगतील का. त्यांनी काय केलेलं आहे, पहिल्या कृष्णाने पाचव्या कृष्णाचा पत्ता दिलेला आहे, म्हणजे आमच्या स्वामींपर्यंत त्यांना पोहोचवलेला आहे. अर्थातच पाचशे अवतार एकच आहेत. आणि मग त्या स्वामी त्यांना म्हणतात की आता तुम्हाला साचोकार श्रीकृष्ण भेटलेले आहेत, आता हे तुम्हाला हे कृष्ण ठेवायची काय आवश्यकता. तुमची स्टेप कशी वाढते बघा. आज जर का तुम्ही आमका पारायण करताय तर ठीक आहे, तुमचं धर्माला लागण्यासाठी. आत्ता तुम्हाला आयुष्यभर तेच नाही करायचं. आयुष्यभर तुम्ही पाडेपाठ करत बसले का, मग गणित सोडवायला लागलं ना, बेरीज वजाबाकी. आयुष्यभर बेरीज वजाबाकीच करणार का तुम्ही, नाही. पुढे पुढे गेलं की अजून वेगवेगळ्या पद्धतीची गणितं असतात. आणि मग तुम्हाला तुमचा स्तर बदलायचा आहे. मग त्यानंतर पुढे तुम्हाला पारायण करायचं आहे, पण वचनांचं करायचं आहे, चिंतन करायचं आहे. परंतु लीळेंचं चिंतन, वचनांचं चिंतन, जे काही चर्चा होते, कथा वार्ता होते, धर्मवार्ता होते, त्याचं चिंतन करायचं आहे. आत्ता तुम्हाला हे सगळ्या गोष्टी इथले जे तुम्ही घरी करता त्या गोष्टी ठीक आहे, परंतु जेव्हा तुम्ही आटना विजनाला निघता त्यावेळेस बाह्यक्रिया आचरण ते वेगळं आहे. तिकडे त्या गोष्टी घडल्या पाहिजेत. तुम्ही इकडच्या गोष्टी तिकडे करत असाल तर नाही चालणार. म्हणजे अशा काही
स्टेप आहेत, अशा काही स्तर आहेत जे तिकडे जाऊन बदलतात. स्वामी म्हणतात ठीक आहे, आतापर्यंत हे होतं, आता तुमचं हे बदललेलं आहे. आता हे जे काही साधन आहे हे साधन आता बाजूला ठेवा. आता हे साधन तुम्हाला मिळालं, साक्षोकार परमेश्वर तुम्हाला भेटलेले आहेत. आणि म्हणून परमेश्वर तुमचा प्रवास अशा पद्धतीने अनुसरणापर्यंत पोहोचवतात. आणि म्हणून सन्निधानी असून जर का तुम्ही आज्ञाप्रती पालन करत नसाल तर ते असन्निधान आहे. असन्निधानी असून जर का आज्ञाप्रती पालन करत असाल तर ते कसं आहे, सन्निधान आहे. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी ईश्वराच्या असन्निधानी काय आचरण करतोय यावरून तुम्ही कशात आहात हे सिद्ध होत असतं. तुम्ही सन्निधानी आहात का असन्निधानी आहात याचं उत्तर देवाने देऊन ठेवलेलं आहे. आता तुम्ही तुमचा परताळा करायचा की तुम्ही कशामध्ये आहात. अशा या पद्धतीने आपण या लीळेतनं आणि सामान्य स्त्रीचा दृष्टांत यातनं हा विषय आपण या ठिकाणी अध्ययन श्रवण केलेला आहे. दंडवत हो.